तर मुंबईत अनेक दिवसांपासून हवेची गुणवत्ता ढासळली आहे। मुंबईकरांना श्वसनाच्या आजारांचा त्रास होऊ लागलाय। हवेत धुलीकण मिसळले, त्यामुळे हवेचा दर्जा आणखीच खालावलाय। याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। गेल्या अनेक दिवसापासून मुंबईतील हवेची गुणवत्ता दिवसागणिक ढासळत जात असताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्यामुळे मुंबईकरांच्या जीवनमानावरती आणि आरोग्यावरती मोठा परिणाम होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे। मी आता मरीन ड्राईव्हच्या ब्रिजवरती आहे। आपण बघू शकता की आज मुंबईत AQ जो आहे हा 156 इतका आहे, तर हवेतील PM 2.5चं प्रमाण कमी होताना दिसत नाहीये, तर PM हे 10चे प्रमाण ही जैसे ती स्थिती या ठिकाणी आहे। यामुळे मुंबईकरांना श्वासनाचे आजार सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। सध्या मुंबईमध्ये मोठी विकास कामं आणि इमारतीच्या बांधकामात मोठी वाढ झाल्यामुळे धुलीकरण हे हवेत मोठ्या प्रमाणात मिसळले आहेत, त्यामुळे हवेची गुणवत्ता ही ढासळल्याची माहिती मनपाकडून मिळालेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट आदिलसह विजय गायकवाड, TV9 मराठी, मुंबई।